कर्माचा सिद्धांत, लॉ ऑफ कर्मा, कर्माचं फळ असं आपण बऱ्याचदा ऐकतो. याच आशयाची ही सुंदरशी गोष्ट. एके दिवशी एक माणूस नदीत मासे पकडत असताना त्याला एक खूप मोठा मासा सापडतो. तो मासा घेऊन तो अतिशय आनंदाने घरी चाललेला असतानाच समोरून एक माणूस येतो आणि त्याच्या हातातला मासा हिसकावून घेतो. थोडंच अंतर गेल्यानंतर तो मासा त्या माणसाच्या हाताला कडाडून चावतो. त्या क्षणी तो माणूस तो मासा तिथेच टाकतो आणि वेदनेने विवळत डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर पाहतात आणि सांगतात, तुम्हाला अंगठा कापावा लागेल, कारण जर तसं केलं नाही तर माशाचं विष मनगटापर्यंत पोहोचेल. तो माणूस नाईलाजाने होकार देतो. डॉक्टर त्याचा अंगठा कापतात, मलमपट्टी करतात आणि त्याला सांगतात 2 दिवसांनी पुन्हा या. 2 दिवसांनी तो माणूस परत येतो. डॉक्टर जखम उघडून पाहतात, तर जखम अजून खोल गेलेली असते, मनगटापर्यंत पोहोचलेली असते. डॉक्टर सांगतात की मनगटापासून हात कापावा लागेल, नाही तर हे माशाचं विष कोपरापर्यंत पोहोचेल. तो माणूस पुन्हा एकदा नाईलाजाने डॉक्टरांना होकार देतो. डॉक्टर त्याचा मनगटापासून हात कापतात, मलमपट्टी करतात आणि सांगतात 4 दिवसांनी पुन्हा या. 4 दिवसांनी तो माणूस पुन्हा येतो. डॉक्टर पट्टी उघडून पाहतात, तर जखम अजून चिघळलेली असते, अजून खोल गेलेली असते. डॉक्टर सांगतात तुमचा कोपरापासून हात कापावा लागेल. तो अतिशय जड अंतःकरणाने होकार देतो. डॉक्टर त्याचा कोपरापासून हात कापतात, पुन्हा मलमपट्टी करतात आणि सांगतात आता 8 दिवसांनी या, पाहूया काय होतं. 8 दिवसांनी तो माणूस पुन्हा डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर जखम उघडून पाहतात, तर जखम अजून खोल गेलेली असते. डॉक्टर सांगतात तुमचा खांद्यापासून हात कापावा लागेल. आता मात्र अतिशय हैराण होत, अतिशय दुःखी कष्टी होत तो माणूस डॉक्टरांना पुन्हा एकदा त्याचा खांद्यापासून हात कापण्याची परवानगी देतो. डॉक्टर खांद्यापासून हात कापतात, मलमपट्टी करतात आणि त्याला घरी सोडतात. घरी जात असताना त्याचा एक अतिशय जवळचा मित्र त्याला रस्त्यात भेटतो. तो विचारतो, अरे गेल्या काही दिवसात तू कोणाला दुखावला आहेस का? जर असं काही घडलं असेल तुझ्या हातून तर तू त्या माणसाची जाऊन माफी माग. तो माणूस ठीक आहे म्हणतो, चालायला लागतो आणि त्याच्या लक्षात येतं काही दिवसांपूर्वी मी एका माणसाचा मासा हिसकावून घेतला होता, मी त्याला दुखावलं होतं. शोध घेत घेत तो त्या माणसापर्यंत पोहोचतो, त्या माणसाची माफी मागतो आणि त्याला विचारतो, असं काय केलंस तू की ज्याने मला माझा हात गमवावा लागला? त्यावेळी तो माणूस अतिशय सुंदर उत्तर देतो. तो काय म्हणतो? तो म्हणतो, तुम्ही मासा घेऊन गेलात त्या क्षणी मी फक्त वरती पाहिलं आणि देवाला सांगितलं, याने मला याची ताकद दाखवली, आता तू तुझी ताकद याला दाखव. आणि त्या क्षणी त्या समोरच्या माणसाला उपरती होते. त्याच्या लक्षात येतं की मी जर याच्याशी असा वाईट वागलो नसतो तर मला माझा हात गमवावा लागला नसता. सांगायचं तात्पर्य एवढंच, कशालाही घाबरला नाही तरी चालेल, फक्त तुमच्या कर्माला घाबरा, कारण त्याचा हिशोब झाल्याशिवाय राहत नाही.